हाय. तर मुलींच्या विषयी सगळेच असे बोलतात की मुलगी जी असते तिचं लग्न झालं की तिला ॲडजस्ट करावं लागतं, तिच्यासाठी सगळं नवीन असतं आणि तिकडे पण ती राहून दाखवते, जगून दाखवते. पण ती जी सासू असते तिच्याबद्दल कधी विचार केला आहे की ती किती ॲडजस्ट करते? 25 वर्ष जे किचन तिने सांभाळलं असतं, घरातला कोपरा न कोपरा, छोट्याहून छोटी गोष्ट स्वतःच्या हाताने तिने सजवलेली असते. ज्या पद्धतीने तिला ठेवायची इतके वर्ष ती सवय लागलेली असते नीटनेटकं. आणि ती एक पद्धत असते की ह्या पद्धतीने हा कोपरा सजला आहे, ती जागा सजली आहे, हा रूम अशा पद्धतीने ठेवलेला आहे. ती मुलगी जेव्हा येते तेव्हा ती जी सासू असते पूर्णपणे ॲडजस्ट करते, तुला वाटेल तसं. आत्ताच्या सासू खूप छान आहेत, मुलींना समजून घेतात, कारण त्या एवढ्या ॲडजस्ट करतात की तिला जर स्वयंपाक शिकवायचा असला तर त्या शिकवतात. पण जर ती मुलगी बोलत असेल ना की आई मला ही भाजी आई येते बनवायला, तर सासूची पूर्णपणे मनाची तयारी असते की बनव ना, मग खाऊया. आणि मग ती चांगली झाली नाही झाली, आवडती नसली ती भाजी तरी त्या परिवारामध्ये त्या मुलीला आवडते म्हणून ती भाजी खाण्यात येते. ती भाजी अजून छान रीतीने कशी बनेल ह्याचा प्रयत्नात ती सासू असते आणि सगळ्याच गोष्टी ॲडजस्ट करायला फुल तयारी ठेवते की ही ॲडजस्ट झाली पाहिजे आणि ती पण हसत खेळत ॲडजस्ट झाली पाहिजे आणि पुरेपूर प्रयत्न ठेवते. मग इथे तर ती शिकते, इथे नवरोबाचं तर प्रेम भेटतं. इथे सासू पण पूर्ण प्रयत्नामध्ये लागलेली असते की कुठे ती दुखवल्या नाही गेली पाहिजे, तिला आपल्याला सगळ्या गोष्टी गोडीने प्रेमाने समजवायच्या. आणि त्या सगळ्या गोष्टी ती मुलगी समजेपर्यंत सासूबाई चक्क कमरेला पदर खाऊन त्या तयारीमध्ये असतात की शिकू दे हिला सगळं काही. तर तिचं पण खूप मोठं योगदान असतं एखाद्या मायमाऊलीचं. जसं तिने तिच्या मुलासाठी सगळे त्याग केले असतात आणि प्रयत्न केलेले असतात की मुलगा सुखी व्हावा, तशीच त्या संसारामध्ये सुद्धा एका आईचं खूप मोठं योगदान असतं की आता एवढं लग्न केलं आहे तर माझ्या मुलाचा संसार सुखी व्हावा, त्याची मुलगी जी बायको आहे, मुलगी जी आपण सून करून आणलेली, ती खुश राहावी, आनंदात राहावी, तिला कसली कमी पडू नये. एक वेळेस तर असं होतं की कुठेतरी काही कमी पडलं तर ती मुलगी तरी दचकते, कुठेतरी नवीन असल्यामुळे लाजते की मी माझी कमी जी मला पडते मी कशी सांगू, नवऱ्या मुलग्याला पण कशी सांगू, नवऱ्याला स्वतःच्या कशी सांगू. पण त्या आईचं, त्या सासूचं इतकं लक्ष असतं की त्या गोष्टीसुद्धा ती सहज सॉल्व करून नेते. मग मुलाला पण 2 गोष्टी शिकवते, सांगते, समजवते, कारण तिला माहिती आहे लग्न झालं म्हणून जो आज माझ्याकडे अनुभव आहे 30-35 वर्षाचा, तो ह्यांना 2-3 महिन्यामध्ये काय असणार आहे, असून किती असणार आहे, जगाला बघून आणि जगाचं शिकून. स्वतः जगलं तेव्हा ते अनुभव रीतसर पूर्णपणे आपल्यामध्ये उतरतात आणि हे सगळ्या काही गोष्टींना वेळ देते ती सासू असते. म्हणून मी तर सॅल्यूट करते अशा सासूंना की मुलाला आणि त्या सुनेला त्यांच्या संसाराला नीटनेटकी सुरुवात होऊन तो संसार गोडीचा व्हावा याच्या पाठीमागे 100 माणसं जरी उभे केले तर किती ताकद लागेल, ती एकटी ताकद त्या मुलाची आई करत असते. खूप मोठे तर खूप मोठं योगदान आणि खूप मोठं सहकार्य आणि खूप मोठी इमानदारी आणि खूप मोठी मेहनत आणि भरमसाठ असं सागरा एवढं प्रेम घेऊन बसलेली असते सासू. तर खरंच त्या सासूला फक्त एकच गोष्ट पाहिजे असते, मी वारंवार प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते, सन्मानाने बोला, आदर करा, शब्दांचा मान ठेवा, बस. तुमच्याकडून कसलीही तिला अपेक्षा नसते. पण पुन्हा एकदा गिरवेल, 100 माणसं पाठीमागे उभे असतात आपल्या आणि जी ताकद आपल्याला मिळते ना, ती एकटी मुलाची आई मुलाच्या आणि सुनीच्या संसाराला फक्त शून्यात उभी राहून तेवढी ताकद असते. किंमत करा.